वहिनी तुझी ही साडी काय जाम भारी आहे ग. तुझं साड्यांचं कलेक्शनच खूप भारी आहे. अगं त्या दिवशी तू ही साडी नेसली होती कार्यक्रमात, काय कडक दिसत होती. एकदम जाम भारी. दादा आमचा एकदम लकी आहे हा. ही साडी आता मी घेऊनच जाते. वहिनी हे बघ, हा तुझा ड्रेस आहे ना, आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे गोव्याला, तेव्हा हा घेऊन जाते. तुझा फॅशन सेन्स आहे ना खूप चांगला आहे. मला काही कळत नाही ग कशावर काय घालायचं ते, तुला कळतं आणि तुझे कपडे पण चांगले आहेत. त्यामुळे ना हा घेऊन जाते. तर दुसरा घेऊन जाऊ. एक काम कर, दोन्ही घेऊन जाते. वहिनी मला हे गळ्यातलं छान दिसतंय ना तुझं. अगं माझ्या दिराचं लग्न आहे, त्यासाठी म्हटलं हे घेऊन जावं. पण यावर तुझं कुठलं कानातलं घालू ते समजत नाहीये. हा दादानी तुला सोन्याचे कानातले गिफ्ट दिले होते ना, ते छान दिसत होते तुला, तेच घेऊन जाते मी. आणि हो तुझे ते 10,000चे पार्टी वेअरचे सँडल आहे ना, ते मी घेऊन जाते. मी माझ्या सासूला सारखी म्हणत असते, बघा आमची वहिनी घर सांभाळून एवढा मोठा पगार कमवते, पण तिला कसलाच इगो नाही, ती मला कशालाच नाही म्हणत नाही. जे वहिनीचं आहे ना ते माझंच असतं. वहिनी काय बनवलंय? वाव कचोरी. तुझ्या हाताला खूप चव आहे यार वहिनी. आमच्या याला ना काही जमत नाही असलं. आमचं आहे ना तुझ्या जेवणाचे इतके फॅन आहेत ना, तू खरंच सुगरण आहेस. हे सारखे मला म्हणतात की जा वहिनीकडून शिकून ये स्वयंपाक, तुला काय येत नाही जा. आमचे हे आले ना मला न्यायला, तर तू त्या दिवशी कचोरीच बनव.